आय थिंक दे शुड टॉक अबाउट द रोल्स की काय. नाही पण याने आता सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे की दृश्य माध्यमाचं आहे, व्हिज्युअल मीडियमचं आणि खूप हुशारीने तर दृश्य माध्यमातल्या शक्तीचा आणि शक्यतांचा आणि खूप हुशारीने फार वापर केलेला आहे. म्हणजे खूप शब्दबंबाळ असं आहे ना, वर्बोज असं झालेलं नाही आहे. तर हे शेवटी व्हिज्युअल मीडियम आहे, तर त्याचे आणि खूप त्याच्या पॉसिबिलिटीज आणि त्याच्या स्ट्रेंथ्स याचा वापर यांनी खूप छान केलेला आहे, हुशारीने केलेला आहे असं मला ते करताना जाणवलं आणि आता हे बघताना सुद्धा जाणवलं त्याचं. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. पुष्कळ सिनेमामध्ये खूप लोक बोलतात आणि ह्यांनी हे व्हिज्युअली खूप इंटरेस्टिंग केलेलं आहे हा सिनेमा आणि त्याचा इम्पॅक्ट येतो. त्याचं क्रेडिट अर्थात लेखकांना सुद्धा आहे, महेश कळुसकरांना. नाही, मराठीमध्ये बोलपट खूप असतात पण चित्रपट पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसांनी आपल्याला बघायला मिळेल. चित्रभाषा जी जयप्रद देसाईंनी वापरलेली आहे याच्यामध्ये ती खूप महत्त्वाची आहे. आणि मी काही चित्रपटाचा असा रेग्युलर रायटर नाही आहे. मी एक नॉव्हेल लिहिली, ती त्यांच्या वाचनात आली, त्याच्यावरून आम्ही स्टोरी मग अपडेट करत गेलो आणि अगदी आत्ताच्या 2015पर्यंत आणून आपण ही स्टोरी ठेवलेली आहे. तेव्हा पत्रकार जो असतो तो जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो, कुठलाही लोकांच्या मनातलं तो बोलत असतो. एकाच वेळी तो नोकरी करत असतो आपल्या मालकाची किंवा त्या वृत्तपत्राची किंवा माध्यम जे काही चॅनल असेल किंवा काय ते, पण तरीसुद्धा जनतेच्या हार्टबीट्स कळणारा हा एक काय म्हणतो आपण ऑनलाईन त्याला कळत असतं सगळं. आणि म्हणून तो काय विचार करतो, तो कसं बघतो ह्या सगळ्याकडे आणि सत्याचा शोध घेण्यासाठी तो काय काय करतोय. एखादा माणूस तरी व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊ शकतो, तर तो ह्या चित्रपटातला श्याम जगदाळे आहे. आणि सचिननी खूपच म्हणजे तुम्ही बघाल, मी सांगायला नको, पण मला खूप रोल आवडलाय सचिनचा. श्याम जगदाळे ही मध्यवर्ती भूमिका नागरिक ह्या चित्रपटात मी केली आहे आणि त्या रोलचं सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की एक पत्रकार जो एक घटना पाहतो किंवा ती तो लोकांसमोर जेव्हा मांडायला सुरुवात करतो तेव्हा त्यातल्या अनेक दडपणांमधनं तो जात असतो. जे सत्य पोचवायचं असतं किंवा पाहिलेली घटना सांगायची असते त्याच्यासाठी मग सिनियर्स, पॉलिटिकल प्रेशर ह्या सगळ्यातनं जे सत्य लोकांपर्यंत पोचतं ते बहुधा अपुरं असतं किंवा अर्धं असतं आणि ते त्याला पूर्ण सांगता येत नाही आणि त्या सत्याचा शोध सतत सुरू राहतो. आमच्याकडे एक वाक्य आहे असतं, म्हणजे आजचं सत्य पूर्ण जरी सांगितलं तरी उद्या ते सत्याचे संदर्भ बदलतात. तर असा तो जो सत्याचा लढा आहे तो श्याम जगदाळे नागरिक ह्या कॉलममधनं लिहितो सिनेमात आणि तो ज्या घटनेचा पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये त्याला आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग आणि त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीचा, राजकीय परिस्थितीचा ह्या सिनेमातनं आपल्याला अंदाज येतो. ज्या नागरिकांसाठी ही सगळी व्यवस्था आहे त्या नागरिकांनाच, संभाजीच्या शब्दात सांगायचं तर, कोण ढकलत नेतंय तुमच्या देहाला हे तुम्हालाच कळत नाही किंवा लक्षात येत नाही आणि यू आर बीइंग टेकन फॉर अ राईड हे कळायला की अहो तुम्ही थोडंसं लक्ष द्या, हे म्हणणारा जो पत्रकार असतो त्याच्यावरती ही सगळी जबाबदारी आहे. आणि आजही जेव्हा माध्यमांशी मी बोलतो तेव्हा मला असं वाटतं की आज माझ्या ओळखीत आज दिलीप इथं आहे, मी अनेक वर्ष त्याला ओळखतो, की आपल्याकडे ते पत्रकाराचं आयुष्य ज्यांची पूर्ण हयात ही सामाजिक बदलती परिस्थिती पाहण्यात आणि त्याबद्दल लिहिण्यात गेलेली आहे, अशा एका माणसाचं प्रतिनिधित्व श्याम जगदाळे करतो. आणि खरं तर आता मी अभिनेता म्हणून असं अनेक वेळेला मला वाटलेलं आहे की अशा अनेक गोष्टी माझ्या मनात आहेत ज्या म्हणायला माध्यम मिळत नाही किंवा संधी मिळत नाही किंवा कोणी भाषणाला बोलवलं तर हे सगळं म्हणता येईल, पण असं काही प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. पण श्याम जगदाळेच्या रोलमुळे मला जे मनापासून खदखद होती ती सगळी म्हणता आली. हा ह्या रोलचा सगळ्यात मोठा फायदा आहे. थँक्यू. मला विचारायचं की राजकारणाच्या पलीकडे जे एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक कावळा दाखवलाय किंवा धार्मिक फसवणूक होते अशा पद्धतीचं कुठेतरी एक चित्र दिसतंय, तर नेमका काय प्रकार आहे तो? बाहेरचं वर्तुळ कशा पद्धतीचं? कावळा हा कावळ्याचा प्रश्न खूप आलाय. खूप आहे मी पण हे जे वर्तुळ म्हणतो हे ह्या सर्वांनीच पूर्ण होत असतं. म्हणजे ह्याच्यात बरेच लेयर्स असतात म्हणजे व्हाईल ऑल ऑफ दीज आर स्टेक होल्डर्स इन धिस सिस्टीम, इन धिस केऑस, एव्हरीबडी इज प्लेइंग अ रोल. तर त्यामध्ये ते बाहेरचं जग ते त्या बाहेरच्या वर्तुळात प्रतिबिंबित होत आहे.
आता आणखीन त्यातलं काही सांगायचं गेलं तर मग ते सिनेमाचं गुपित उघडल्यासारखं होईल आणि आय डोंट वॉन्ट टू किल द फन. Is this a murder mystery of Jayde? ऐसा कुछ है क्या similar होगा और कुछ different? You will find, because he's playing a senior political journalist who tries to expose something, a lot of people will find parallels to